एक गोष्ट अशी आहे की ज्याला एखादा असा प्रसंग घडतो त्याला स्थितीपूर्ववत आणणं ही फार मोठी गरज असते. आणि म्हणून मी काल बाहेरगावी दौऱ्यावर होतो, तिथून मी तातडीने मुंबईला आलो. मुंबईहून कोल्हापूरला जाऊन सर्व लोकांची, जे जे ह्याच्यामधले प्रमुख लोक आहेत, सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष, वेगवेगळ्या संघटनांचे अध्यक्ष, वेगवेगळ्या धर्माचे जे प्रमुख आहेत, त्या सर्वांशी बोललो. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर हा महाराष्ट्र चालतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 राजधानीपैकी एक कोल्हापूर आहे. आणि त्याच्यामुळे ती परंपरा कायम ठेवण्याचं मी आव्हान केलं आणि त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. आज कोल्हापूर 100% नॉर्मल आहे. काहीही कोल्हापूरमध्ये आज सगळी लोकं एकत्र आली आहेत, सर्व धर्माची लोकं एकत्र आली आहेत आणि गुणागोविंदाने आजपासून कोल्हापूर चालू झालेलं आहे. इतर जो काही भाग असतो त्याच्यामध्ये काही हे व्हेरिकोज व्हेन्स देहापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथीमध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. अपरिहार्य कारवाया असतात त्यासुद्धा संयमाने करून त्या ठिकाणचं वातावरण कसं चांगलं ठेवता येईल त्याच्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल. नाही, काल काही अटका झालेल्या होत्या. जवळजवळ काहीतरी 30-40 लोकांना डिटेन केलेलं होतं. त्यांना रितसर जिथं जी कलमं लागली आहेत त्याप्रमाणे जामिनासाठी त्यांना हजर करण्यात येईल त्या ऑथॉरिटीकडे. आणि शेवटी हे प्रकरण संपवायचंच ठरवलं सर्व लोकांनी. त्यामुळे लवकरात लवकर हे प्रकरण संपवावं आणि पुढच्या काळामध्ये अशा काही घटना घडू नये. तर ह्यालाच अनुसरून संजय राऊतांनी अनेक आरोप केलेले आहेत. कर्नाटकमध्ये बजरंगबली चालला नाही म्हणून आता औरंगजेबाला आणलंय या सरकार पुढे. नाही, औरंगजेबाबद्दल त्यांचं जे प्रेम उफाळून आलेलं आहे ते स्वाभाविक आहे. कारण लोक त्यांच्याबरोबर नाही तर औरंगजेब त्यांच्यावर असणारच. त्याच्याबद्दल काय प्रश्न आहे. कोल्हापूरची जी दंगल झाली त्यात 60% लोक. आम्ही शेवटी छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो. सर्व 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन हे स्वराज्य त्यांनी स्थापन केलं, ज्याला हिंदवी स्वराज्य म्हणतात. मी कोल्हापूरला सुद्धा ज्याला मीटिंग घेतली त्याला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की हिंदवी स्वराज्यामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य केलं जातं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कुठल्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही. शांतता बिघडवण्यासाठी काही लोक काही पोस्ट टाकत असतील ज्या अवमानकारक असतील छत्रपती शिवाजी महाराजांवर, तर मग त्यांच्या संदर्भात कडक कारवाई करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. हिंदुत्व या मोर्चेमध्ये 60% लोक बाहेरचे होते कोल्हापूरमध्ये, असं संजय राऊत आरोप. सर्व बाहेरून लोक आले. एक गोष्ट अशी आहे की संजय राऊतांनी आतापर्यंत कधीच महाराष्ट्रामध्ये चांगलं वातावरण केलं नाही. आज तुम्ही मुंबईच्या, मी आता तुम्ही जर असं म्हणत असाल तर त्याचं ऑफिशियल रेकॉर्डिंग त्या मीटिंगचं माझ्याकडे आहे. कारण आमचं गव्हर्नमेंटचं ऑफिशियल रेकॉर्डिंग चालू असतं ज्यावेळेला अशा तऱ्हेच्या सेन्सिटिव्ह मीटिंग होतात. त्या मीटिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नावामध्ये काय जादू आहे हे तुम्हाला कळेल. सर्व धर्माची लोक एकमुखाने ज्याला जय शिवाजी जय भवानी म्हणतात त्याला तिथं धर्म नसतो, ते महाराष्ट्र प्रेम असतं आणि ते हिंदुस्थान प्रती असलेलं प्रेम असतं. आणि त्याच्यामुळे हिंदवी स्वराज्याचे आपण खऱ्या अर्थाने नागरिक आहोत हे त्याच्यातून प्रतीत होत असतं. पॉलिटिकली कोणी काही प्रयत्न करेल स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी लोकांना भडकवणं हा काही लोकांचा धंदा झालेला आहे, तो आमचा धंदा नाही. तसं नसतं तर दंगल सुरू असतानाच संध्याकाळी मी कोल्हापूरला का पोचलो असतो. पोचलो, सगळीच्या सगळी लोकं आली. आज कोल्हापूर ॲब्सोल्युटली शांत आहे. जातीय सलोखा तिथं नांदतोय. मग त्याला आपण त्याच्यामध्ये आणि काय हे करायचं. 3 महिन्यात सरकार पडणार बाकी संजय राऊतांचं. हे बघा, तुम्हाला जर अशी भाकीतं करणारी ज्योतिषी पाहिजे असतील तर गावामध्ये तुम्ही गेलात ना तर तिथं पार असतो. या पारावर अशी लोक बसलेली असतात पिंजरा पोपटाचा घेऊन आणि ते पोप सांगतात की हे कार्ड काढा, ते कार्ड वाचून दाखवतात आणि लोकांना सवय झालेली. आता मी काय बोलू. आता असे कुडमुडे ज्योतिषींच्यावर आम्ही काय कॉमेंट करायचे सांगा. कोल्हापुर में बहुत ही अच्छी स्थिति है. कल मैं शाम को गया था कोल्हापुर में. सब पॉलिटिकल पार्टीज़ के लीडर, कम्युनिटी के सब लीडर्स, सब लोग इकट्ठा थे. करीब 200-300 लोग इकट्ठा थे. सबने एक शपथ ली है कि कोल्हापुर की जो परंपरा है, जो छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा है, जो छत्रपति शाहू महाराज की परंपरा है, उसका जतन हम करेंगे
पूरी तरह से शांतता हम लेंगे। जब ये सब नेता इकट्ठा आके ऐसी शपथ लेते हैं तो दूसरे दिन से कोल्हापुर एब्सोल्युटली नॉर्मल हो गया है, सबके कामकाज चालू हो गए हैं और इसी तरह की एकता पूरे भारतवर्ष में हो, पूरे महाराष्ट्र में हो, ऐसी मैं भगवान से प्रार्थना करता हूँ। और इसका जो उदाहरण है कोल्हापुर का, वो हर किसी को लेना चाहिए और सबको इकट्ठा आना चाहिए और देश प्रेम की जो भावना है, छत्रपति शिवाजी महाराज की तरफ जो आदर है, वो सबको इसी तरह से व्यक्त करना चाहिए, जिससे समाज को प्रेरणा मिलेगी। संजय राउत कह रहे हैं कि कोल्हापुर में जो भी हादसा हुआ है, दुर्घटना हुई, इसमें बाहर के लोग आए थे, वो कैसे लगता है? देखिए, ऐसे जो लोग रहते हैं वो अपने पॉलिटिकल मोटिव के लिए कुछ भी स्टेटमेंट देते रहते हैं। कोल्हापुर में शांतता प्रस्थापित हो, इसलिए उन्होंने क्या किया? उन्होंने कुछ भी नहीं किया। मैं खुद वहाँ पे गया, सब लोगों की मीटिंग ली, शांतता प्रस्थापित की। ये काम रहता है पॉलिटिकल लीडर्स का कि वो जनता को समझाए कि उनके हित में क्या है, छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास क्या है, हमें उनके कदमों पे चलना है। तो ये जब हम लोग उनको याद दिलाते हैं तो पूरा समाज इकट्ठा हो जाता है और यही महाराष्ट्र का वैशिष्ट्य है और वही महाराष्ट्र का वैशिष्ट्य रहेगा। सर, 23 जून को विपक्ष एक साथ मीटिंग करने वाला है पटना में, तो इसको आप कैसे देखते हो? उद्धव ठाकरे भी जाने वाले हैं, शरद उद्धव पवार ठाकरे, भी जाने वाले हैं। राहुल गांधी, सब एक साथ। देखिए, सब एक साथ एक ही मकसद से है कि जो आज भारत का डंका पूरे विश्व में बज रहा है, उससे उनको जलन होती है। वो नहीं चाहते कि राष्ट्र को एक बलवान नेता मिले। अगर वो नेता सौभाग्य से अगर भारतवर्ष को प्राप्त हुआ है तो उसको पराभूत एक आदमी तो नहीं कर सकता, 10 आदमी नहीं कर सकता, इसलिए 20 आदमी को इकट्ठा कर रहे हैं। फिर भी भारतीय जो जनमत है उसके लिए और आम आदमी के लिए एक अच्छा नेता हमेशा आदर्शवत रहता है। और जब मोदी साहब का नाम आता है तो हर कोई इकट्ठा हो जाता है। और चाहे उस स्टेट में कोई भी रिजल्ट निकले, जैसे लास्ट टाइम मध्य प्रदेश में हुआ था कि कांग्रेस की सत्ता थी लेकिन पार्लियामेंट में उनको एक भी सीट हासिल नहीं हुई। राजस्थान में हुआ था कि राजस्थान में स्टेट की वो जो पार्टी थी वहाँ पे बीजेपी हार गई थी, लेकिन पूरे के पूरे सीट मोदी साहब के आ गए थे। ये मोदी साहब के काम का जादू है, उन्होंने जो भारतवर्ष के लिए किया था उसका ये जादू है। और इसीलिए पूरा विश्व मोदी साहब की तरफ से एक आशा से देखता है। अमेरिका के प्रेसिडेंट का कल ही बयान आया है, जो आप देखिए कि उन्होंने बोला है कि मोदी साहब को जल्द से जल्द अमेरिका आना चाहिए ताकि हमारे संबंध अधिक दृढ़ रहे। एक ज़माना ऐसा था कि हम लोग ये बड़े बड़े लीडरों के पीछे दौड़ते थे, आज पूरे जग के विश्व के नेता एक आशा से मोदी साहब की तरफ देखते हैं, एक विश्व नेता की तरफ से। और ये विश्व नेता ऐसे किसी पे हमला करके विश्व नेता नहीं बने हैं। लोगों को वो चाहते हैं कि भारतवर्ष के जो लोग हैं वो अच्छी सेवा दे पूरे विश्व को और उनका मन जीते, और यही उनकी कामना है। इसीलिए वो स्किल डेवलपमेंट कर रहे हैं। हर जगह पे इंडिया प्रोग्रेस कर रहा है। अगर हमारा देश प्रोग्रेस कर रहा है तो हर किसी को उसमें शामिल होना चाहिए, ऐसे मुझे लगता है। सर, सावित्रीबाई फुले जो वुमेन हॉस्टल है वहाँ पर एक बॉडी लड़की के साथ बलात्कार और मर्डर हुआ। वहीं मुंबई से सटे मीरा रोड में भी सर एक मर्डर हुआ है लड़की का, कैसे दिख रहा है? देखिए, बहुत ही अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स है। आज ही मैं मुंबई का पालिक मंत्री होने की वजह से मैंने पुलिस डिपार्टमेंट से एक ब्रीफिंग रखा था और उसमें भी मैंने बोला है कि आप इस तरह के आदेश दीजिए कि अंदर जो भी स्टाफ रहेगा वुमेन हॉस्टल में वो लेडीज़ ही होनी चाहिए, चाहे वो सिक्योरिटी भी हो। तो आजकल कितनी महिलाएं पुलिस दल में काम करती है, बहुत अच्छा काम करती है, तो वो भी रक्षण कर सकते हैं। इसके लिए अगर किसी मेल को आप अंदर अलाउ करें और ऐसे इंसिडेंट्स हो जाते हैं तो एक शर्मनाक बात होती है अपने स्टेट के लिए भी, क्योंकि यहाँ बाहर से लोग आते हैं, नौकरी के लिए आते हैं और उनसे ऐसा गैर व्यवहार होता है तो उसको सह नहीं जाएगा, उस पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी। इन्होंने तो सुसाइड की है, अगर सुसाइड नहीं करते तो भी इनको फांसी का फंदा ही लग जाता। इतना हम लोग पर्टिकुलर है अबाउट वुमेन प्रोटेक्शन, और इसके बारे में चर्चा होगी। जो भी आगे चल के वुमेन हॉस्टल्स के सिक्योरिटी का प्रश्न है उसमें ज़रूर
निर्णय लिए जाएंगे और डीसीएम साहब उसके बारे में जो आवश्यक निर्देश है पूरे पुलिस डिपार्टमेंट को देंगे। आम आदमी पार्टी की जो लीडर हैं कृति मेनन, वो कह रही हैं कि कंपनसेशन मिलना चाहिए विक्टिम फैमिली को। वो तो ज़रूर मिल जाएगा, लेकिन कॉम्पनसेशन देने से वो जो लड़की गई है उसका दुख कम नहीं होता, उसके परिवार का दुख कम नहीं होता। इसीलिए आगे चल के कुछ ठोस निर्णय लेने चाहिए जिससे आगे चल के ऐसी वारदात नाही हो। सर जी आपल्या ब्रीफिंग झाली पोलिसांवर तुमची काय बोलणं आलं? नाही बघा, मुंबईचा पालकमंत्री म्हणून प्रत्येक गोष्टीची मला माहिती घ्यायला लागते आणि ज्या वेळेला मी माहिती घेतली त्याला असं लक्षात आलं की या मुलाच्या कडेच त्या हॉस्टेलच्या रूमची चावीसुद्धा मिळालेली होती। याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याच मुलाकडून ज्याने आत्महत्या केली त्याच्याकडून हा गैरप्रकार घडलेला आहे। परंतु निश्चितपणे या मुलीच्या फॅमिलीला मदत केली गेली पाहिजे, पण मदत करूनचा दुःख कमी होत नाही। म्हणून पुढे असा प्रकार कुठल्या हॉस्टेलमध्ये घडू नये ह्याच्यासाठी जे करायला लागेल आमचं सरकार करेल। लेडीज सिक्युरिटी गार्ड असले पाहिजे, लेडीज सिक्युरिटी असले पाहिजेत असं मी त्यांना सुचवलेलं आहे। शेवटी ते आपल्या वरिष्ठांशी बोलणं करतील आणि मग वरिष्ठ या संदर्भातल्या आवश्यक ते सर्क्युलर्स काढतील, कारण असा प्रश्न पूर्वी कधीच आलेला नव्हता की लेडीज हॉस्टेलमध्ये असे प्रकार घडलेले आहेत। काही आश्रमशाळांमध्ये असे प्रकार घडायचे आणि ते प्रकार घडण्यामध्ये तिथले सिक्युरिटीज किंवा तिथले जे संचालक आहेत त्यांचा हात आढळलेला होता आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या काळामध्ये खूप गंभीर अशी दखल घेऊन अनेक उपाययोजना करण्यात आल्या। मुंबईसारख्या शहरामध्ये असा प्रकार घडेल असं कोणाच्या स्वप्नात देखील येऊ शकत नाही, कारण इथं रात्री 1-2 वाजतासुद्धा मुली रस्त्यावर फिरत असतात आणि त्याच्यामुळे हा बट्टा महाराष्ट्राला लागता कामा नये। म्हणून जेवढे काही कठोर निर्णय घेता येईल सर्व आमचे सरकार घेईल। तर 23 जूनला एक महत्त्वाची बैठक आहे विरोधकांची, त्यात राहुल गांधी, उद्धव ठाकरे, सर्वच नाना पटोले असे सर्व एकत्र येत आहेत। एक गोष्ट अशी आहे की मोदी साहेबांचं नेतृत्व हे एवढं मोठं झालेलं आहे आणि भारतातल्या लोकांनी त्याला ॲक्सेप्ट केलंच, पण जगभरामध्ये एक आश्वासक दृष्टीने लोक बघत असतात, आशेने बघत असतात। कालच अमेरिकेच्या प्रेसिडेंट साहेबांनी एक स्टेटमेंट काढलं आहे की मोदी साहेबांनी लवकरात लवकर अमेरिकेत यावं जेणेकरून अमेरिका आणि भारताचे संबंध अधिक दृढ व्हावे। ज्याला अशा तऱ्हेने मान दिला जातो भारताला, त्याला प्रत्येक भारतीयाची मान उंच होते आणि म्हणून अशा वेळेला सर्व विरोधक एकत्र येऊन काय करतायत की मोदींना कशा रीतीने पराभूत करता येईल का आदरणीय मोदी साहेबांना। परंतु हे शक्य आहे का ह्याचा विचार करा ना। मी गेल्या वेळेचं उदाहरण देतो की राजस्थानमध्ये पूर्ण सत्ता काँग्रेसची आलेली होती, मध्य प्रदेशमध्ये पूर्ण सत्ता काँग्रेसची आलेली होती, त्या ठिकाणी एकही सीट पार्लमेंटची जिंकणं काँग्रेसला शक्य झालं नाही। हे का घडतं तर लोक केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे वेगळ्या दृष्टीने बघतात। हे भारत आहे आणि इथं अत्यंत प्रगल्भ अशी लोकशाही आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे एक आलो म्हणजे आम्हाला मतं देणारे एक आलेत असं समजण्याचं जी चूक ते करतायत आणि जातीय समीकरण करण्याचे जे प्रयत्न करतात, जातीपातीच्या पलीकडे जाऊन राष्ट्राचं हित असतं आणि हे राष्ट्राचं हित प्रत्येकाने जपलं पाहिजे असं मला वाटतं। कृति मेननने सांगितलेलं आहे की जी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे मुंबईमध्ये महिला सुरक्षित नाही आहेत आणि 50 कोटी सरकार फक्त सत्ता टिकवण्यासाठीच बघते, बाकी काही त्याचं लक्ष नाही। हे बघा, असं आहे की मुंबईला रात्री 2 वाजतासुद्धा महिला रस्त्यावर फिरू शकतात, हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे। एखाद्या मनुष्य जो विकृत आहे त्याने एखादं विकृत कृत्य अशा ठिकाणी केलं की ज्या ठिकाणी दुसरं कोणीही नाही आहे तर त्याला शिक्षा कठोर झालीच पाहिजे। पण त्याला माहिती आहे की मुंबई पोलीस असे की आपल्याला पकडणार आणि आपल्याला फाशीच देणार, त्याच्याऐवजी त्यांनी स्वतःच आत्महत्या केली। आत्महत्या केली नसती तर तो फासावरच लटकला असता, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही धोरणात्मक निर्णय आम्हाला घ्यायला लागतील। सिक्युरिटीच्या नावाने जर पोलीस महिलांच्या हॉस्टेलमध्ये जात असतील तर आता महिला पोलीस कितीतरी प्रचंड प्रमाणामध्ये पोलीस दलामध्ये आहेत, अत्यंत एफिशियंटली त्या महिला काम करतात। सिक्युरिटीला सुद्धा याच्या पुढच्या काळामध्ये महिलांनाच त्या ठिकाणी संधी द्यावी लागेल असं सुद्धा मला वाटतं आणि ही सूचना मी पोलीस दलाला केलेली आहे। शेवटी ते उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतील आणि एक आचारसंहिता ठरवतील की जेणेकरून पुढच्या काळामध्ये असा कुठलाही प्रकार हा कुठल्याही हॉस्टेलमध्ये जाता कामा नये, होता कामा नये, कारण हॉस्टेलमध्ये हॉस्टेल आहे म्हणून लोक आपली मुली पाठवत असतात, तर त्या हॉस्टेलमध्ये तेवढीच कडक सुरक्षा व्यवस्था राहिली पाहिजे आणि पुरुषांना महिलांच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश असता कामा नये। याच्यासाठी जे काय करता येईल ते करावं असं मी सुचवलेलं आहे। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास